बर, मी आता फिल्टर लावतो इथे. बरोबर, इथे फिल्टर लावला. हा, इथून सिलेक्ट करूया 4. म्हणजे फक्त 4 वाले तुम्हाला दिसतील असे इझिली. आता 4 बेडरूमचे झाले. त्याच्यामध्ये तुम्हाला एरिया पाहिजे 2000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त एरिया असणारे बघायचे आहेत सगळे. 2000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त असणारे. इथे स्क्वेअर फूट मध्ये एरिया आहे प्रत्येक फ्लॅटचा. 4 बेडरूमचे आहेत आणि त्यांचा एरिया 2000 पेक्षा जास्त पाहिजे किंवा 3000 पेक्षा जास्त पाहिजे असं असलं तर इथे स्क्वेअर फूट जिथे एरिया दिलाय इथे आपण क्लिक करू शकतो. पहिल्यांदा 4 बेडरूमचं फिल्टर लावला. आता इथे जाऊन डायरेक्ट इथून घेण्यापेक्षा नंबर फिल्टरला जायचं आणि ग्रेटर दॅन 2000 टाकायचं किंवा 2500 बघूया. 2500 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त असणारे सगळे इतके आहेत. त्यात पण तुम्हाला सिंगल फॅमिली साठी लागणारे हवे आहेत. सिंगल फॅमिली. मग इथे गेलो टाईप मध्ये, इथून सिंगल फॅमिली. दोनच ऑप्शन आहेत इथं, कॉन्डो आणि सिंगल फॅमिली. त्यात पण तुम्हाला काय बघायचं आहे, ज्याला पूल आहे, स्विमिंग पूल असणारे इथे आपल्याला ट्रू ठेवावं लागेल. असे दोनच आहेत आणि ते दोन्हीही सेल झालेले आहेत, म्हणजे हे खरेदीसाठी अवेलेबल आहेत. म्हणजे इथं काय केलंय आपण, 1 त्यानंतर 2 3 आणि 4 फिल्टर लावलेत. फक्त एका मागोमाग एक लावलं. याला सिंपल फिल्टर म्हणतात. पहिल्यांदा एक फिल्टर लावा, मग दुसरा फिल्टर लावा, तिसरा. जसं तुम्ही फिल्टर लावाल तशी ती इन्फॉर्मेशन फिल्टर होऊन दिसते तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर आहे? हे कळलंय? आता ऍडव्हान्स फिल्टर म्हणजे काय, आता इथं कसं आपण एक एक क्रायटेरिया लावत जातो. इथं आपण एक क्रायटेरिया लावला बेडरूमचा, 4 बेडरूम, त्याच्यानंतर मग बाथरूम किती हवे किंवा स्क्वेअर फूट किती हवा आहे. तिथे स्क्वेअर फूट आपण 2500 पेक्षा जास्त लावलं. मग काही वेळेला आपल्याला काय करायचं असतं, 1000 आणि 2000 स्क्वेअर फूट अशा 2 क्रायटेरिया लावायचे. स्क्वेअर फूटचाच क्रायटेरिया लावायचा आहे, पण 1000 स्क्वेअर फूट आणि 2000 स्क्वेअर फूट या दोन्हीच्या मधले पाहिजेत मला सगळे. म्हणजे हा स्क्वेअर फूट हा इथे तुम्हाला इथे जाऊन नंबर फिल्टरला जाऊन इथे बिटवीनचा ऑप्शन वापरावा लागेल. बिटवीन ग्रेटर दॅन 1000 आणि लेस दॅन 2000. हे अशा पद्धतीने. म्हणजे ऍट अ टाइम आपल्याला असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग डेटा तुम्हाला हा असा इथे दिसतो. आता हीच गोष्ट क्रायटेरिया बाजूला लिहिला तरी चालू शकतो. आता क्रायटेरिया कसा लिहायचा, आता इथे क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया काय आहे, पूल. इथं क्रायटेरिया काय असतो, तर जे काही टेबलची हेडिंग असतात ती हेडिंग लिहायची. मग आता इथं समजा मी एजंट घेतलं, पूलच्या ऐवजी एजंट घेतलं इथं, तर एजंटचं नाव लिहायचं. मग त्या एजंटनं लिस्ट केलेले सगळे इन्फॉर्मेशन मिळते. आता क्रायटेरिया कसा लावतोय आपण, डायरेक्ट फिल्टर लावून इथून क्रायटेरिया घेतोय. याच्याऐवजी ऍडव्हान्स फिल्टर म्हणजे काय, क्रायटेरिया असा बाजूला लावून ठेवायचा. जसं आपण आतापर्यंत वेगवेगळ्या फंक्शन्सना लागणारा क्रायटेरिया एखाद्या सेलमध्ये लिहून ठेवतो, तसंच हे सेपरेटली असा क्रायटेरिया लिहून ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डेटा व्यवस्थित फिल्टर करता येतो. मग आता याच्यासाठी परत जिथं जिथं फिल्टर लावलंय आपण क्लिअर फिल्टर करून घेऊ. आता मला समजा क्रायटेरिया लावायचा आहे एजंटसाठी, कंट्रोल-C. इथे मी क्रायटेरिया बाजूला लावून घेतो, कुठेही ठेवू शकता. एजंट. त्याच्यानंतर मग मला ना हा केली नावाचा एजंट आहे, त्याने जे काही लिस्ट केले त्याची सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. मग मी इथे केली असं नाव टाकलं. फक्त याच एजंटनं लिस्ट केलेले सगळे फ्लॅट्स मला आता शोधायचे आहेत. ते तुम्ही इथून सुद्धा करू शकता. इथे जाऊन ओनली केलेलं सिलेक्ट केलं, ओके. इझिली असं सुद्धा होऊ शकतं. पण आता मी ऍडव्हान्स फिल्टर मध्ये कसं एकापेक्षा जास्त क्रायटेरिया कसे लावायचे हे सांगणार आहे. म्हणून सुरुवातीला एक क्रायटेरिया कसा लावायचा बघूया आणि मग एकापेक्षा जास्त. ओके, तर आता आपल्याला एजंट केली ने लिस्ट केलेले सगळे फ्लॅट्स हवे आहेत, त्याची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे.
याच्यासाठी पहिल्यांदा क्रायटेरिया असा बाजूला लिहून ठेवायचा. कुठेही लिहा ते, टेबलच्या बाजूला कुठेही लिहिलं तरी चालतो. तर हा लिहून ठेवला. त्याच्यानंतर मग आता ऍडव्हान्स फिल्टर यूज करायचं असेल तर जायचं डेटामध्ये, डेटा, आणि इथे ऍडव्हान्स नावाचा ऑप्शन दिसतो, ऍडव्हान्स, इथे क्लिक करा. आता ऍडव्हान्स फिल्टरला क्लिक केल्यानंतर ते पहिल्यांदा विचारते कोणती लिस्ट आहे किंवा डेटा कुठला फिल्टर करायचा, ते पूर्ण ऑटोमॅटिक त्यानं सिलेक्ट केले. इथे तुम्हाला रिटॉर्ट दिसत असतील. तर हा पहिला ऑप्शन आहे लिस्ट रेंज, हे ना A8 to J33, म्हणजेच तो डेटा सिलेक्ट केला असतो, ऑटोमॅटिक सिलेक्ट करतं. काही वेळेला समजा सिलेक्ट केलेलं नसेल तर तुम्ही याला असं कोलॅप्स करून परत डेटा असं सिलेक्ट करून घेऊ शकता. पूर्ण डेटा सिलेक्ट करून घेता येतो असं. हे तुम्हाला इथे दिसतं. परत एकदा बघूया. डेटा ऑटोमॅटिक सिलेक्ट होतो कधी, जर तुम्ही डेटामध्ये कर्सर ठेवला असेल तर. समजा कर्सर असा बाजूला ठेवलाय, डेटामध्ये ठेवलेलं न ठेवता बाजूला असं इथं ऍक्टिव्ह सेल आहे, मग ऍडव्हान्स फिल्टरला गेलात तरी सुद्धा त्याने ऑटोमॅटिक सिलेक्ट केलेला आहे डेटा. एक्सेल तेवढं परफेक्ट असतं. समजा त्यानं डेटा व्यवस्थित सिलेक्ट केलेला नसेल तर तुम्हाला हे जे लिस्ट रेंजचा ऑप्शन आहे, लिस्ट रेंज, इथे जायचं, याला स्मॉल करून घ्यायचं आणि तो पूर्ण डेटा सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानं ऑटोमॅटिक व्यवस्थित सिलेक्ट केलं नाही तर. ओके, तर पहिलं घ्यायचं लिस्ट रेंज. त्याच्यानंतर विचारते ते क्रायटेरिया रेंज, तुमचा क्रायटेरिया काय आहे. तर आपण काय केलंय आता, क्रायटेरिया बाजूला लिहून ठेवला इथे. हे क्रायटेरिया ना असं बाजूला लिहून, फक्त एजंट केली हा क्रायटेरिया लिहून घेतलाय. मग मी काय करू शकतो, हे याला कोलॅप्स करायचं आणि हा क्रायटेरिया सिलेक्ट करायचा. क्रायटेरिया सिलेक्ट केला, त्याच्यानंतर फक्त तुम्हाला ओके करायचं आहे. ओके म्हणजे पहिल्यांदा ज्या टेबलला फिल्टर करायचं टेबलची डेटा सिलेक्ट करायचा, दुसऱ्यांदा क्रायटेरिया सिलेक्ट करायचं, एवढंच काम आहे. ओके, बघा आता केली, जे होतं ते केली ते सगळं. आता इथं दुसरा एखादा हे लावायचं असेल, ऍडम्स, एंटर केलं तर हे चेंज व्हायला पाहिजे. पण हे फिल्टर आहे, हा फॉर्म्युला किंवा फंक्शन नाही आहे. फंक्शन असलं तरच तुम्ही इथं नाव चेंज केलं तर इथं चेंज होतं. आता जर ऍडम्स विषयी तुम्हाला बघायचं असेल, ऍडम्सची इन्फॉर्मेशन, तर सगळ्यात आधी जो ऍडव्हान्स फिल्टर लावलेला आहे तो आधी क्लिअर करावा लागेल. क्लिअर, त्याच्यानंतर हा ऍडम्स हे नाव लिहून ठेवलं, इथं एजंटचं नाव लिहून ठेवलं. परत एकदा ऍडव्हान्स फिल्टर कसा यूज करायचा, पहिल्यांदा सेपरेट क्रायटेरिया लिहून ठेवायचा, ऍडव्हान्स्ड लिस्ट रेंज. आता बघा इथे व्यवस्थित त्याने सिलेक्ट केलेलं नाही. लिस्ट रेंज म्हणजे कोणत्या टेबलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल्टर करायची आहे. तर इथून हा, पहिल्यांदा डेटा मेनू मध्ये जायचं, मग ऍडव्हान्स फिल्टर इन अ लिस्ट, असे दोन ऑप्शन असतात. दुसरा ऑप्शन मी सांगेन, पहिला ऑप्शन हा आहे. त्यामध्ये लिस्ट रेंज मध्ये कुठल्या डेटाला तुम्हाला फिल्टर करायचं आहे. तर मला डेटा फिल्टर करायचा आहे हा, म्हणून याला सिलेक्ट करून घेतलं, डेटा सिलेक्ट झाला. परत याला व्यवस्थित करूया. आता क्रायटेरिया काय तुमचा, तो क्रायटेरिया सिलेक्ट करायचा आहे. इथे क्लिक करा आणि त्यानंतर हा क्रायटेरिया त्यानं ऑटोमॅटिक घेतलाय, किंवा आपण परत सिलेक्ट करूया. हा झाला क्रायटेरिया, जस्ट ओके करायचं. मग ऍडम्सची सगळी इन्फॉर्मेशन अशी येते. म्हणजे ऍडव्हान्स फिल्टर काय करते, तुम्हाला हवे तसे फिल्टर किंवा क्रायटेरिया लावता येतात. आता हा मी एकच क्रायटेरिया लावला, आता याच्यापेक्षा जास्त क्रायटेरिया लावायचा आहे. मी आता ऍडव्हान्स फिल्टर लावलेलं क्लिअर करतो. इथून क्लिअर, ऑल इन्फॉर्मेशन आली. ऍडम्स पाहिजे आणि ऍडम्सने लिस्ट केलेले एरिया, मी आता एरिया इथे ठेवतो, एरिया, तो एरिया असला पाहिजे सेंट्रल एरिया, सेंट्रल एरिया. बघा मी आता क्रायटेरिया एक एक्स्ट्रा वाढवला, एजंट असला पाहिजे ऍडम, एरिया असला पाहिजे सेंट्रल, असे असतील तर मला दाखव. त्याच्यासाठी पुन्हा एकदा ऍडव्हान्स्ड, पहिल्यांदा लिस्ट रेंज. आता ही लिस्ट रेंज परत परत घ्यावी लागते. मी काय करणार, पहिल्यांदा टेबल मध्ये कुठेही कर्सर ठेवा, ऍडव्हान्स घेतल्या
हा डेटा ऑटोमॅटिक सिलेक्ट होतो. इथे बघा डेटा रेंज. आता आपल्याला फक्त क्रायटेरिया चेंज करायचा आहे. क्रायटेरियाला सिलेक्ट केलं. आता क्रायटेरिया वाढला, एजंट आणि एरिया दोन्ही एकत्र, आणि मग याला ओके केलं. ऍडम हा एजंट प्लस सेंट्रल एरिया ची इन्फॉर्मेशन लगेच दिसते. त्याच्यानंतर समजा तुम्हाला पाहिजे आहे स्क्वेअर फूट, हा पण क्रायटेरिया एक्स्ट्रा लावायचा आहे. इथं लावूया स्क्वेअर फूट. मग आता स्क्वेअर फूट ऍडम एजंट असला पाहिजे, एरिया सेंट्रल असला पाहिजे, स्क्वेअर फूट जे आहे ते ग्रेटर दॅन 2000 असलं पाहिजे, असं तुम्ही लिहू शकता. आता बघा इथं ग्रेटर दॅन 2000 आपण लिहू शकलो. म्हणजे 3 क्रायटेरिया आहेत. एजंट ऍडम असला पाहिजे, एरिया सेंट्रल असला पाहिजे, आणि त्याचं जे स्क्वेअर फूट आहे ग्रेटर दॅन 2000 असलं पाहिजे. मग हे लावण्यासाठी परत एकदा याला क्लिअर करूया. ऍडव्हान्स्ड डेटा सिलेक्टेड आहे, फक्त आपल्याला क्रायटेरिया रेंज सिलेक्ट करायची. क्रायटेरिया रेंज सिलेक्ट केली आणि ओके केली. असा एकच फ्लॅट आहे. आता ही इन्फॉर्मेशन समजा तुम्हाला बाजूला कॉपी करून ठेवायची असेल तर ही सिलेक्ट करून कॉपी आणि बाजूला पेस्ट करून ठेवू शकतो. तुम्हाला जिथं पाहिजे तिथे या बाजूला ठेवतो, पेस्ट. त्याच्यानंतर मी परत ऍडव्हान्स फिल्टर जो लावलेला तो क्लिअर करून पूर्ण डेटा घेतला आणि आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन बाजूला अशी मिळाली या ठिकाणी. मग याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. एक तर तुम्हाला क्रायटेरिया तयार करावा लागतो, असा डेटा असतो, फिल्टर झाल्यानंतर कॉपी करून ठेवावं लागतं बाजूला. मग याच्या ऐवजी ऍडव्हान्स फिल्टर मध्ये डायरेक्ट ऑप्शन पण असतो, म्हणजे तुम्हाला जो फिल्टर केलेला डेटा दुसरीकडेच ठेवून घ्यायचा सरळ सरळ. कसा? परत एकदा जाऊया ऍडव्हान्स फिल्टरला. आता इथं काय पहिला ऑप्शन काय विचारतं की फिल्टर द लिस्ट इन प्लेस, म्हणजे जिथं लिस्ट आहे तिथंच फिल्टर करा, असं आपण पहिल्यापासून हे करतो, म्हणून इथं फिल्टर होत होतं. आता आपण काय करूया, कॉपी टू अनदर लोकेशन हा जर ऑप्शन सिलेक्ट केला तर आपल्याला फिल्टर झालेला डेटा दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो. पण त्याच्यासाठी सुरुवातीला काय काय करायचं, पहिल्यांदा डेटाच्या फर्स्ट सेल मध्ये मी कर्सर ठेवला. त्याच्यानंतर ऍडव्हान्स्ड, सगळ्यात आधी आपण लिस्ट रेंज ही ऑलरेडी सिलेक्ट झाली आहे. क्रायटेरिया रेंज ही सुद्धा सिलेक्टेड असेल, ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आणि आता या फिल्टर लावल्यामुळे जो डेटा फिल्टर होऊन येणार आहे तो मला दुसरीकडे कुठेतरी हवा आहे, इथंच नको आहे इन द प्लेस, म्हणून कॉपी टू अनदर लोकेशन याला सिलेक्ट केलं. आता ते विचारते कॉपी कुठं करू, म्हणजे त्याला लोकेशन सांगावं लागतं. ह्या लोकेशन सांगण्यासाठी मी याला क्लिक केलं, लोकेशन दिलं. समजा एक सेल कुठली द्यायची अशी, बघा मी बाजूची एक सेल दिली आणि ओके करून टाकते इथे. ओके, मग इथं डायरेक्ट आपल्याला फिल्टर डेटा येतो, म्हणजे हा डेटा तुमचा ओरिजिनल तसाच आहे, फिल्टर झालेला डेटा असं इझिली बाहेर येतो, म्हणजे तुम्हाला कॉपी पेस्ट करावं लागत नाही. समजले काय करायचं आहे? आता अजून एक, मग अजून ऍडव्हान्स फिल्टरचा अजून काय उपयोग होतो, तर आपल्याला ऍट अ टाइम असं हे जर नंबर असेल तर एकापेक्षा जास्त वेळा हा फिल्टर लावता येतो. समजा स्क्वेअर फूट मी अजून एकदा घेऊ शकतो. इथं स्क्वेअर फूट परत एकदा घेतलं, तर ग्रेटर दॅन 1000 घेतलं, आणि हाच स्क्वेअर फूट मी इथे लेस दॅन 2000 असं घेतलं. म्हणजेच काय, 1000 आणि 2000च्या मधले. बघा स्क्वेअर फूट मी 2 वेळा लिहिले इथं, म्हणजे जर नंबर जर असेल, एखाद्या कॉलम मध्ये असे नंबर्स असतील तर त्याच्यासाठी आपण असं डबलदा 3 वेळा किती वेळा लिहू शकतो. हाच ऍडव्हान्स फिल्टरचा फायदा असतो. ऍट अ टाइम तुम्हाला हवे तेवढे क्रायटेरिया लावता येतात. आता आपण ह्या ऍडमच्या ऐवजी समजा दुसरा एखादा घेऊया, पीटरसन घेऊ. कॉपी पेस्ट. या सेंट्रलच्या ऐवजी आपण साऊथ कॉन्टी घेऊया, साऊथ कॉन्टी. कॉपी पेस्ट. म्हणजे कॉपी पेस्ट का करतोय, स्पेलिंग मिस्टेक मुळे इकडे तिकडे होऊ नये. आता माझा क्रायटेरिया आहे एजंट पीटरसन असला पाहिजे, म्हणजे पीटरसननं लिस्ट केलेले सगळे फ्लॅट साऊथ काउंटी मधले ज्यांचं स्क्वेअर फूट 1000 आणि 2000च्या मध्ये आहे, बिटवीन आहे, असे सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे आणि ती मला बाजूला इथे ठेवायची आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा जो मेन टेबल आहे याला सिलेक्ट करा, ऍडव्हान्स ला जायचं. बघा डेटा ऑटोमॅटिक सिलेक्ट झाला. सिलेक्ट झाला नसेल तर हा पहिला ऑप्शन
लिस्ट इन रेंज हा जो आहे, समजा याला तुम्ही डिलीट केलं तरी चालू शकतं, असं डिलीट करा आणि तो डेटा पूर्ण सिलेक्ट करून घ्या. परत एकदा कंट्रोल शिफ्ट राईट एरो डाऊन एरो, डेटा सिलेक्ट, क्रायटेरिया चेंज करायचा आहे. क्रायटेरियाला जाऊया. हा आहे आपला क्रायटेरिया. पूर्ण क्रायटेरिया सिलेक्ट करून घेतला. त्याच्यानंतर डेटा तुम्हाला सेम इथंच लिस्ट मध्ये पाहिजे की दुसरीकडे हवा आहे? दुसरीकडे हवा असेल तर कॉपी टू अनदर लोकेशन, मग त्याला एखादी सेल द्यावी लागते. ती सेल मी देणार आहे ही. बाजूचं एका सेलचं लोकेशन त्याला द्यायचं, दॅट्स इट. हे बघा इथं आहे ना कॉपी टू, हे काढून टाकलं मी आणि या सेलचा ऍड्रेस त्याला दिला P50. ओके. आता बघा, आता हा डेटा बरोबर आला. पीटरसनचा डेटा बाजूला येतो इझिली. डेट येतं, साऊथ काउंटी येतं, सगळे इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक येते. म्हणजे मेन जो टेबल असतो तिथून तुम्हाला हवी ती माहिती अशी बाजूला काढून घेता येते ऍडव्हान्स फिल्टरवर. येते लक्षात? ऍडव्हान्स फिल्टर का वापरायचं? बर, अजून एक काम करूया. पहिल्यांदा घेऊया किंवा फक्त आता प्राइस, लिस्ट प्राइस वर बघूया. लिस्ट प्राइस आणि स्क्वेअर फूट. आता क्रायटेरिया बाजूला तयार करावा लागतो. हा क्रायटेरिया मी इथे तयार करून घेतो या ठिकाणी. लिस्ट प्राइस, क्रायटेरिया म्हणजे कॉलमचं हेडिंग असतं. आता लिस्ट प्राइस मला असली पाहिजे ग्रेटर दॅन 50,000 5 लाख. जेवढे 5,000 पेक्षा जास्त आहेत एवढीच इन्फॉर्मेशन मला दाखवा असं आपल्याला म्हणायचंय. हा क्रायटेरिया, आता मी हा क्रायटेरिया यूज करणार नाही. करायचं असेल तर करू शकतो, पण मला आता इथूनच करायचा आहे हा. त्याच्यासाठी परत एकदा टेबल, ऍडव्हान्स्ड, टेबल सिलेक्टेड आहे, क्रायटेरिया फक्त सिलेक्ट करायचा आहे. हा आहे क्रायटेरिया. क्रायटेरिया सिलेक्ट केला, त्यानंतर कॉपी टू अनदर लोकेशन. कॉपी, कुठे ठेवायचं इन्फॉर्मेशन हे काढून टाका आणि त्याला एखादी सेल द्या. ओके. आता ती सगळी इन्फॉर्मेशन इथं आली. फक्त आपण लिस्ट प्राइस काय दाखवली आहे? 5 लाखापेक्षा जास्त असणार, $5 लाख पेक्षा जास्त असणारे सगळे फ्लॅट्स. मग तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे इथे तुम्ही लिहू शकता फ्लॅट्स प्राइस मोर दॅन 5 lakhs. हा टेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन येते. एजंट कुठला आहे, कधी लिस्ट झाली आहे, सेल झालाय की नाही, हे सगळी इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने येऊ शकते. हे झालं सिंगल क्रायटेरिया लावला आपण इथे. लिस्ट प्राइस, मग इथे तुम्हाला लिस्ट प्राइस परत एकदा घेतलं, कॉपी पेस्ट, परत एकदा लिस्ट प्राइस तेच घेतलंय. आता 5 लाख आणि लेस दॅन 7 लाख. फक्त लेस दॅन लावायचं असेल तर सुद्धा लावू शकता. क्रायटेरिया चेंज केला, मला 5 लाख आणि 7 लाखाच्या मधले पाहिजे. मगाशी कसं होतं, 5 लाखाच्या वरचे सगळेच घेतले होते. आता तसं नकोय. आता 5 लाख आणि 7 लाखाच्या वरचे. ऍडव्हान्स्ड, डेटा सिलेक्टेड आहे, फक्त क्रायटेरिया चेंज करायचा आपल्याला व्यवस्थित इथं. आणि कॉपी टू अनदर लोकेशन, हे लोकेशन त्याला फक्त द्यावं लागतं. हे पहिलं लोकेशन काढून टाकलं आणि इथून दुसरं लोकेशन त्याला दिले. ओके. आता ही जी इन्फॉर्मेशन आलेली आहे बघा, 3च आले त्याच्यामध्ये. 5 लाख आणि 7 लाखच्या मधले, त्याच्या वरचा नाही आलेला. बघा इथे मगाशी जो फक्त 5 लाखाच्या वरच्या वेळी याच्यामध्ये 12 लाखाचा एक आलाय, 7,99चा एक आलाय. आता इथं आपण 5 लाख ते 7 लाख दिल्यामुळे फक्त 5 लाखाच्या वरचे आणि 7 लाखाच्या खालचे 3च येतात. बर, याचा अजून उपयोग कसा करू शकतो? ऍडव्हान्स फिल्टर बघा, बऱ्याच वेळा नंबर्स वर फार काम असतं इथं. आता हे लिस्ट प्राइस तर आपण दिली व्यवस्थित.
आता आपण इथं स्क्वेअर फूट दिले, स्क्वेअर फूट पण घ्यायचे. कॉपी, इथे टाकूया स्क्वेअर फूट. हा क्रायटेरिया काढून टाकतो. किंवा इथे काय गेलंय बघा, आता हा क्रायटेरिया जो आधी लावलेला होता इथला वरचा, हा क्रायटेरिया काय आहे? तुम्हाला काय वाटतंय हा क्रायटेरिया काय लावलाय? हे पूल आणि ट्रू जे लिहिलेलं आहे एकच यूज केलं तर काय होईल? कोणता डेटा येईल यातला? स्विमिंग पूल असणारा डेटा म्हणजे फ्लॅट. स्विमिंग पूल असणारे सगळे येतील, सगळे. राईट. आता हा झाला फर्स्ट क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया इथं काय लिहिलाय? अंडर $100 स्क्वेअर फूट असं लावलाय. अंडर $100 स्क्वेअर फूट म्हणजे काय? तर आता इथं लिस्ट प्राइस आहे 2,73,000, म्हणजे त्या फ्लॅटची किंमत 2,73,000 आहे आणि त्याची स्क्वेअर फूट किती आहे इथं दिले. म्हणजे तुम्हाला पर स्क्वेअर फुटाला किती किंमत पडते. आता समजा मुंबईला किंवा पुण्याला जर जागा किंवा फ्लॅट घ्यायची असेल तर तिथं स्क्वेअर फुटावर किंमत ठरलेली असते. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी मेन लोकेशनला जवळजवळ 60,000 रुपये पर स्क्वेअर फूट ला द्यावे लागतात. स्क्वेअर फूट म्हणजे आपली जी फरशी असते घरातली 1 फुटाची, त्या फरशीच्या साईजला 60,000 रुपये द्यावे लागतात. याला म्हणायचं 1 स्क्वेअर फूट, SQFT. तेच एखाद्या तुम्ही खेड्यात गेला तर तिथे तुम्हाला 100 स्क्वेअर फूट मिळेल 100 रुपीज पर स्क्वेअर फूट. म्हणजे लोकेशन नुसार जागेची किंमत बदलते, फ्लॅटची किंमत बदलते. मग आता इथे ह्या फ्लॅटची किंमत सेंट्रल काउंटीमध्ये 2,73,500 आहे आणि त्याचं स्क्वेअर फूट 1,552 आहे. मग एका स्क्वेअर फुटाला तुम्हाला किती किंमत पडेल कसं कळणार? एका स्क्वेअर फुटाला किंवा असं एक समजूया, फ्लॅटची किंमत आहे 2 लाख आणि 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. मग तुम्हाला एका स्क्वेअर फुटला किती रुपये पडतील हे कसं कळेल? 2 लाख भागिले 500. बरोबर आहे. जेवढी किंमत आहे भागिले स्क्वेअर फूट करायचे. 400 रुपये पर स्क्वेअर फूट पडते इथे. ही आहे प्राइस, टोटल प्राइस आहे, टोटल प्राइस ही. त्याच्यानंतर हे आहे स्क्वेअर फूट, टोटल स्क्वेअर फूट तुम्हाला किती मिळणार. आणि हे जे आलेलं आहे हे प्राइस पर स्क्वेअर फूट, प्रत्येक स्क्वेअर फुटाला एवढे रुपये लागतात, 400 रुपये. हे असं काढू शकतो डिवायडेड करून. आता इथं काय सांगितलंय? अंडर 100 स्क्वेअर फूट. मला यातल्या अशा प्रॉपर्टी शोधून काढायच्या आहेत ज्याची किंमत मला ना पर स्क्वेअर फूट 100 पेक्षा कमी असली पाहिजे. आता इथं याच्यामध्ये किती पर स्क्वेअर फूट मला 400 पडते. समजा मी इथं लिहिलं 300, किंमत 666. स्क्वेअर फूट जेवढे कमी होईल तेवढी त्याची किंमत वाढते. समजा मी इथं 800 टाकलं स्क्वेअर फूट, 250, 1250 स्क्वेअर फूट टाकतो, 160. म्हणजे त्याच किमतीला स्क्वेअर फूट जसे वाढतील तशी त्याची प्राइस पर स्क्वेअर फूट कमी होत राहते डिव्हिजन म्हणून. तर इथं आपल्याला अशा प्रॉपर्टी शोधून काढायच्या आहेत याच्यातल्या. म्हणजे तुम्हाला एखादं प्रॉपर्टी घ्यायची आहे पण तुम्हाला तुमच्याकडे बजेट एवढं आहे की पर स्क्वेअर फूट तुम्ही 100, जास्तीत जास्त $100 पर स्क्वेअर फूट तुम्ही देऊ शकता, 100 रुपये पर स्क्वेअर फूट देऊ शकता. मग तुम्हाला या सगळ्यातून अशा प्रॉपर्टी शोधून काढायच्या आहे. मग ते काढण्यासाठी काय लिहिलं इथं? अंडर $100 पर स्क्वेअर फूट. आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया काय लिहिले आहे बघा इथे. इथं काय केलंय? जी प्राइस आहे, प्राइस डिवायडेड बाय स्क्वेअर फूट, जी आपण इथे हे केलेलं बघा, प्राइस डिवायडेड बाय स्क्वेअर फूट, यानं येणारी किंमत जर लेस दॅन 100 असेल, इथे लिहिलं ना लेस दॅन 100, D9 डिवायडेड बाय G9. आता फक्त मी हे एवढंच काढलं, समजा हे लेस दॅन 100 काढून टाकलं.
बघा इथं प्राइस किती आली 176. पहिल्याची 176 आलेली आहे प्राइस. मग दुसऱ्याची वगैरे सगळ्यांची येईल अशी. पण मला काय करायचं आहे, हे 176 नकोच आहे. ही येणारी प्राइस ही मला पाहिजे लेस दॅन 100. म्हणून इथे तुम्हाला दिसते फॉल्स, कारण पहिल्याची किंमत येते किती 176. तर आता हा क्रायटेरिया लावल्यानंतर जिथं जिथं ट्रू येणार आहे तेवढेच व्हॅल्यू इथे तुम्हाला दिसते. बघूया आता काय होते. सगळ्यात आधी ऍडव्हान्स फिल्टरचा हाच फायदा असतो की तुम्ही त्याच्यामध्ये अशी फॉर्म्युले लावू शकता, फंक्शन लावू शकता, जे नॉर्मल फिल्टर मध्ये लावता येत नाही. इथं नॉर्मल फिल्टर लावता तुम्हाला त्यांनी जेवढे ऑप्शन दिले तेवढेच वापरता येतात. इथं असं करता येत नाही. आता इथं आपण डिव्हिजन करून परत लेस दॅन 100 असं वापरतो इथं. तर ही गोष्ट फक्त ऍडव्हान्स फिल्टरलाच करता येते. परत एकदा डेटा सिलेक्ट केला, ऍडव्हान्स्ड डेटा ऑलरेडी सिलेक्टेड आहे, फक्त आपल्याला क्रायटेरिया चेंज करायचा आहे. क्रायटेरिया आहे इथे वर. क्रायटेरिया माझा असा आहे, पूल असणारी प्रॉपर्टी पाहिजे आणि जी मला $100 पेक्षा कमी स्क्वेअर फुटाने मिळाली पाहिजे, अशा गोष्टी हव्यात. म्हणून मी याला सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर कॉपी टू अनदर लोकेशन करूया. कॉपी टू अनदर लोकेशन. डेटा सिलेक्ट करूया इथून जिथे त्याला ठेवायचा आहे. तो डेटा सिलेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा इथली जी सेल होती ती डिलीट केली, कारण ती लास्ट यूज्ड सेल असते. आता आपल्याला ठेवायचा डेटा समजा इथे आणि ओके कर. मग अशा सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला दिसतील. या अशा प्रॉपर्टी आहेत जिथे तुम्हाला स्क्वेअर फूट जास्त मिळत आहेत. प्राइस 2 लाख आहे, किंवा ज्याच्यामध्ये पूल आहे आणि स्क्वेअर फूट पण जास्त आहे, कमी किमतीत मिळू शकतात. अशा प्रॉपर्टीज आहेत त्या. हे समजते काय केलंय की नाही? हा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे हा म्हणजे आपल्याला डिव्हिजन, मॉड्युलस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यूज कराव्या लागतात. डिव्हिजन माहित पाहिजे, मल्टिप्लिकेशन माहित पाहिजे, म्हणजे मग आपण ऍडव्हान्स फिल्टरला अशा वेगवेगळ्या क्रायटेरिया यूज करू शकतो. ऍडव्हान्स फिल्टर लावत असताना पहिल्यांदा इथे तुम्हाला हे कॉलमची हेडिंग घ्यायची किंवा टेबल मधले जे लागणारे हेडिंग घ्यायचे आणि तुम्हाला हवा तो क्रायटेरिया लावता येतो. त्याच्यानंतर असे जे फॉर्म्युले वगैरे आहेत, हे फॉर्म्युले हे फक्त तुम्हाला नंबर ज्याच्यामध्ये आहेत त्यांनाच लावता येतील. प्राइसिंग साठी किंवा स्क्वेअर फूट साठी लावता येतो, बाकीच्या कुठल्याला लावता येणार नाही. जिथं नंबर्स आहेत जे कॅल्क्युलेबल असतात तिथे तुम्हाला असे हे टाकता येतात. अदरवाइज मग दुसरे जर तुम्हाला टेक्स्टचे टेक्स्ट लावायचं असेल, ए न सुरुवात होणारे सगळ्यांचे किंवा येस न एंड होणारे सगळ्यांचे, कसा लावाल क्रायटेरिया? येस न सुरुवात होणारे सगळे जे एजंटची नाव आहेत त्यांची मला पाहिजे इन्फॉर्मेशन. येस न सुरुवात होणारे लेफ्ट. हा लेफ्ट. बघा क्रायटेरिया ज्यावेळी लावतो ना आपण त्यावेळी हे यूज करायचं, वाईल्ड कार्ड कॅरेक्टर स्टार एस. याचा अर्थ काय असतो? एंड. हा एंड येस असणार आहे. त्याच्यानंतर येस स्टार असं जर घेतलं तर येस न सुरुवात होणार आहे. त्यानंतर मी येस स्टार येस असं जर घेतलंय, येस स्टार येस, येस न सुरुवात होणारे मध्ये काही असू दे, एंड पण येस न व्हायला पाहिजे असे. तर असे वेगवेगळे क्रायटेरिया पण लावता येतात. हे क्रायटेरिया कुठे इथे लावू शकता, एजंट साठी लावता येतात किंवा जिथं जिथं टेक्स्ट आहे त्याच्यासाठी लावता येतात. आता इथे एजंटची बरीचशी नावं आहेत. समजा ज्या एजंटची नावं ओ न एंड होतात, ओ, मग त्याच्यासाठी मी इथं स्टार आणि ओ टाकणार. एजंटच्या डायरेक्ट नावापेक्षा स्टार आणि ओ टाकलं. स्टार ओ, त्याच्यानंतर साऊथ काउंटी स्क्वेअर फूट, किंवा फक्त एवढंच बघायचंय, एवढाच क्रायटेरिया दिला तरी चालू शकतो. तुम्हाला जितके क्रायटेरिया द्यायचे तेवढे देऊ शकतात. मी आता याचाच यूज करूया. ऍडव्हान्स्ड डेटा सिलेक्टेड आहे, क्रायटेरिया मला फक्त एवढाच द्यायचा म्हणून एवढाच दिला.
त्यानंतर फिल्टर इन द लिस्ट, म्हणजे इथल्या इतर लिस्ट मध्ये फिल्टर होते किंवा बाजूला पाहिजे, मला बाजूला हवाय, याला क्लिक केलं. बाजूला कुठं हवाय, त्या सेलचा ऍड्रेस. पहिली सेल डिलीट केली तिथली आणि तिथून बाजूला गेली. बघा आता ओके. जिथं जिथं ओ आहे, आता हे स्टार ओबळ त्याने काय घेतलेलं आहे, ओ ज्याच्या नावात ओ आहे सगळीकडे घेतला त्याने. जनरली यानं एंडला असायला पाहिजे होतं, पण आता इथे ज्याच्या नावात ओ आहे सगळेच घेतले त्याने, रुडॉल्फ वगैरे. म्हणजे आपल्याला हव्या तसा कस्टम क्रायटेरिया सुद्धा लावता येतो, याला म्हणायचं कस्टम क्रायटेरिया, जो ऍडव्हान्स फिल्टर मध्येच लावता येतो, नॉर्मल फिल्टरला लावता येत नाही. या पद्धतीचा किंवा तुम्हाला असा आता क्रायटेरिया लावायचा आहे, अबव ऍव्हरेज, ऍव्हरेज पेक्षा जास्त असणाऱ्या किमती जर लावायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ग्रेटर दॅन ऍव्हरेज. प्राइस, ही जी प्राइस आहे ग्रेटर दॅन ऍव्हरेज असली पाहिजे. कसा लावायचा क्रायटेरिया, इथे इज इक्वल टू, ही जी प्राइस आहे ही ग्रेटर दॅन, इथे तुम्हाला लावावं लागेल ऍव्हरेज. ऍव्हरेज फंक्शन लावायचं आणि ते ऍव्हरेज कशाचं काढायचंय, या सगळ्या प्राइसच ऍव्हरेज काढायचंय. रेंज पूर्ण रेंज दिली, इथं फॉल्स आलं. इथे तुम्हाला द्यावं लागेल प्राइस, लिस्ट प्राइस, कॉपी पेस्ट. इथं फॉल्स जरी आलं असलं तरी फॉल्स कशामुळे आलेलं आहे, आपण ती प्राइस जी आहे, जी दिलेली प्राइस आहे ही ऍव्हरेज पेक्षा जास्त असेल तर, ऍव्हरेज पेक्षा कमी असेल तर हे लेस दॅन टाकायचं. जर ऍव्हरेज च्या इक्वल असेल तर इथे इक्वल टाका. जे ऍव्हरेज आहे आणि ती प्राइस जर इक्वल असेल तर ते मला दाखव, त्याला म्हणायचं इक्वल. म्हणजे इथे आता लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू ही सगळी सायन्स उपयोगाला येतात. किंवा नॉट इक्वल टू असं सुद्धा वापरता येतं. जी काही किंमत आहे ती ऍव्हरेज नसणारी सगळे दाखव. म्हणजे ऍडव्हान्स फिल्टर मध्ये आपल्याला हवा तसा क्रायटेरिया लावता येतो. इथे याच्यासाठी डेट साठी सुद्धा यूज करता येईल की. आता बघूया डेट साठी कसं यूज करायचं. समजा क्रायटेरिया लावायचा मला, डेट लिस्टेड, कॉपी इथे ठेवतो, पेस्ट, परत एकदा इथे पेस्ट केलं मी, पेस्ट. आता इथे 2012 चे सगळे आहेत का बघू. ठीक आहे, 2012 चीच आहेत सगळे. त्याच्यानंतर ओके, 2012 चे सगळे आहेत. मग समजा मी एक डेट घेतली 26/4, ही एक डेट घेतली, इथे ठेवूया डेट लिस्टेड, पेस्ट. सव्वीस 4 म्हणजे 26 एप्रिल 2012 ते 31/5/2012 या दोन डेट मधली मला लिस्टिंग हवी आहे. 31/5, 26/4 ते 31/5 म्हणजे जवळजवळ 1 महिन्यामधली एवढीच मला हवी आहे. याच्यासाठी डेट लिस्टेड 2 वेळा घेतला आपण. आणि इथे जे लिहिलेला, इथे 2 डेट लिहिलेले आहेत. मग इथे आपण काय करावं लागतं, ग्रेटर दॅन 26/4 आणि इथं लेस दॅन 31/5 असं टाकायचं. आता आपण बघूया हे कसं वर्क होतं. ऍडव्हान्स फिल्टर, डेटा सिलेक्टेड आहे, त्याच्यानंतर क्रायटेरिया सिलेक्ट करायचा आहे, जो क्रायटेरिया आहे इथे. त्याच्यानंतर कॉपी टू अनदर लोकेशन,
हे लोकेशन पहिलं काढून टाकू, त्याच्या ठिकाणी दुसरं लोकेशन. तिथं जे ऑलरेडी लोकेशन असते ते ओल्ड लोकेशन आपण जे यूज केलेले असते ते सगळं असतं. त्याच्यामुळे ते काढल्यानंतर इथे ठेवूया डेटा. ओके. आता जो आलेला डेटा असतो हा त्या 2 डेट मधला असतो. मिक्स 26/4 नंतरचा आणि 31/3 पर्यंत एवढाच डेटा दाखवतो ते बरोबर. आणि हे का वर्क होतं त्याच्यावर, डेटवर, कारण डेट हा एक सिरियल नंबर असतो. नंबरवर आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन असे हे ऑपरेटर वापरता येतात. लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू. एखाद्या पर्टिक्युलर डेटचं तुम्हाला लिस्टिंग हवं असेल तर ती पर्टिक्युलर डेट टाकायची इथं. इक्वल टू लिहायची गरज लागत नाही त्याला. किंवा एखाद्या पर्टिक्युलर डेटचं तुम्हाला नको आहे, बाकी सगळे पाहिजे. समजा 2/10/2012 आहे बघा, इथे 2/10/2012 आहे. ह्या डेटचं लिस्टिंग मला नको आहे, ती डेट सोडून बाकी सगळे द्या. कसं सांगणार ते? नॉट इक्वल टू. राईट. इथे आपल्याला काय करायला लागेल, ही जी 2/10 आहे डेट, कॉपी, ही 2/10 इथे लिहून ठेवूया आणि त्याच्या मागे इथे नॉट इक्वल टू टाकायचं. याचा काय अर्थ असतो, ही डेट सोडून बाकी सगळ्या डेटला जे काही लिस्ट केलेली ते सगळे दाखवता येईल. आणि जर हे नॉट इक्वल टू काढून टाकलं तर फक्त 2/10 दाखवणार. येते लक्षात? हा. बर. मग तुम्हाला हवं तर अजून वेगवेगळे, समजा पूल असणारे, त्यानंतर बेडरूम 4 पेक्षा जास्त असणारे, स्क्वेअर फूट 3000 पेक्षा जास्त असणारे पाहिजेत, लिस्ट प्राइस कमी असणारे, असे पण लावता येतात क्रायटेरिया. फॉर एक्झाम्पल इथं आता पूल लावलाय, रो एंटर करून देतो इथे. बघा काय काय पाहिजे मला, पूल असायला पाहिजे. पूल असणारे म्हणजे ट्रू असायला पाहिजे, ट्रू. त्यानंतर बेडरूमचा ऑप्शन आहे, बेडरूम. ज्या तुम्हाला 4 किंवा 5 पेक्षा जास्त असणाऱ्या पाहिजे. इथं तुम्ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 असं टाकू शकता. हा झाला क्रायटेरिया. त्यानंतर स्क्वेअर फूट, हा क्रायटेरिया टाकूया. स्क्वेअर फूट, स्क्वेअर फूट मला पाहिजे आहे 3000 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3000. त्याच्यानंतर मग त्याची प्राइस, लिस्ट प्राइस, लिस्ट प्राइस कॉपी, हे असायला पाहिजे मला लेस दॅन 3 लाख $. आणि ऍडव्हान्स फिल्टर एक फायदा बघा, हे पूल हा जो हेडिंग होतं ते ऍक्च्युली इकडे आहे. आपण फिल्टर मध्ये त्याला मागे पुढे कुठेही लिहू शकतो, ते मागे इकडेच लिहायला पाहिजे असं काही नाही. पूल इकडे होतं, मी सुरुवातीला घेतला म्हणजे सुरुवात ते पूल आहे का बघेल, मग चेक करेल ते बेडरूम 4 पेक्षा जास्त असायला पाहिजे, स्क्वेअर फूट 3000 पेक्षा जास्त असणाऱ्या, प्राइस मात्र कमी असायला पाहिजे, अशी सगळी इन्फॉर्मेशन शोधून काढेल. आता मी त्याच्यासाठी ऍडव्हान्स फिल्टर, हा पूर्ण डेटा ऑलरेडी सिलेक्ट झाला. क्रायटेरिया चेंज करायचा आहे तर हा क्रायटेरिया चेंज करून घेतला. आणि आता मी दुसरीकडे त्याला प्लेस करण्यापेक्षा आहे तिथंच फिल्टर होऊ दे, याचा अर्थ हे फिल्टर इन द लिस्ट. जस्ट ओके करूया. बघा अशी एकही प्रॉपर्टी नाहीये ग्रेटर दॅन 4 असणारी, म्हणजे असेल तर दिसेल, नाही तर दिसणार नाही. क्लिअर. इथे तुम्हाला हवा तसा क्रायटेरिया चेंज करून घेता येतो.
थोडंसं क्रायटेरिया चेंज करूया. इथं प्राइस चेंज करून बघू. लेस दॅन 3 लाखाच्या ऐवजी 4 लाख टाकून बघू. 440 4 लाख. आता बघूया येतं का. कारण पहिल्या ह्याच्यात 3 लाखापेक्षा कमी असणारी नाहीये प्रॉपर्टी, म्हणून क्रायटेरिया हा झाला आपला क्रायटेरिया. ओके, एक प्रॉपर्टी आहे जी लेस दॅन 4 लाख आहे, 3,49,000. त्यानंतर पूल आहे, 4 बेडरूम. इथे तुम्हाला बाथरूम पण ऍड करता येतात. स्क्वेअर फूट 3,000 पेक्षा जास्त. म्हणजे भरपूर डेटा असेल, त्याच्यातून आपल्याला हवा तो पर्टिक्युलर डेटा एक्स्ट्रॅक्ट करून घेण्यासाठी नॉर्मल फिल्टर किंवा ऍडव्हान्स फिल्टर वापरलं जातं. म्हणजे इथे तुम्ही व्ही लुकअप किंवा एच लुकअप नाही वापरले तरी चालते. अजून ऍडव्हान्स करायचं असेल तर मग व्ही लुकअपला वगैरे जाता येतं. पण नॉर्मली फिल्टर आणि ऍडव्हान्स फिल्टर वापरून तुमचं बऱ्यापैकी काम होतं. 60% काम ह्या दोन्हीने होतं. याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा क्रायटेरिया टाकायचे आहेत, अजून पर्टिक्युलर काही गोष्टी हव्या असतील तर मग फंक्शन्स वापरता येतात. बरं, हे कळलंय का ऍडव्हान्स फिल्टर म्हणजे काय आहे? हा. मग आज आपण इथे थांबूया. कारण मग ओव्हर इन्फॉर्मेशन झाले की कळत नाही. कारण हळूहळू कसे टॉपिक्स अवघड होत जातात. ही फाईल मी तुम्हाला शेअर करतो, याच्यावर तुम्ही वर्क करून बघा. मी आता हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे असे क्रायटेरिया लावलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर कळेल हे का असं लिहिलेलं आहे सगळीकडे. आणि सेम तसं तर करून बघा. माझे व्हिडिओ नाही ओपन होत. ते मग तुझ्या रेंजच्या इश्यूमुळे असेल, कारण मी चेक करून पाठवतो. एक पण व्हिडिओ आतापर्यंत ओपन नाही झाला. फक्त ते गुगल वरती कोणता तरी एक होता ना, तो फक्त झालेला. हा, प्रीतम हे तुझ्याकडे होतंय का? तू ट्राय केलंस का? सर माझ्याकडे माझ्या मोबाईलवरती काही वेळेला होतात, होत नाही. पप्पांच्या मोबाईलवरती पण तसंच होतंय. काय प्रॉब्लेम असेल? कारण मी रेकॉर्डिंग आल्यानंतर मी माझ्या मोबाईलला दुसऱ्या एका मोबाईलला चेक करतो आणि मगच शेअर करतो ते. आणि किरण पण बघते, तिला ओपन होते. ते कदाचित नेटवर्कच्या इश्यूमुळे होत असेल तसं. ओपन होतात पण ते लोडिंग जास्त होते. हा, लोडिंग मध्ये तो नेटवर्कचा इश्यू आहे ना. पण लोडिंग इतका जास्त वेळ वेळ घेते तो. नेटवर्कचाच इश्यू आहे.